हॅलो एव्हरीवन, मी अथर्व सुपेकर. माझ्या थोडीशी एक बॅकग्राऊंड सांगतो. मी स्टुडंट होतो 2019 पासून 2022 मध्ये मला पहिला जॉब लागला आणि माझ्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला की आता येणाऱ्या सॅलरीचं मॅनेजमेंट कसं करायचं. डेफिनेटली आपल्याला सगळेच घरातले हेल्प करतात, आई वडील, पण आपण नेहमीच कन्व्हेन्शनल मार्ग वापरतो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा पैशांची मॅनेजमेंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल रिकरिंग PPF अकाउंट, पण तिथून किंवा फार फार तर FD करतो, पण तिथून आपल्याला फारसे ते पैशांची ग्रोथ मिळत नाही. कारण आज आपण बघतो की इन्फ्लेशन रेटच 8% चालू आहे, तर मग ते पैसे तेवढ्या पटीने वाढत नाहीत आणि त्याची व्हॅल्यू पुढच्या येणाऱ्या काळात तेवढी राहत नाही. हा एक मोठा प्रश्न माझ्यासोबत निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मी एक मेंटर आणि कन्सल्टिंग फर्म शोधत होतो इन्व्हेस्ट. आणि त्यावेळेस आमच्या असं मित्रांमध्ये डिस्कशन झालं की अशी एक फर्म आहे इन्व्हेस्ट अँड रिस्क, आणि मला हा कॉन्टॅक्ट एका मित्रांनी दिला की तू बघ, ट्राय करून बघ, यांच्याशी बोलून बघ, तुला बरं वाटतं तू पुढे जा. म्हणून मी इन्व्हेस्ट अँड रिस्ककडे आलो आणि मग मला त्यांनी वेगळ्या पद्धतीने गाईड केलं. म्हणजे फक्त कन्सल्टिंग पण असं नाही, पण एका लिमिट नंतर त्यांनी माझे पैसेही हँडल केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे फंड्स म्हणूयात, वेगळे स्टॉक मार्केट कसं चालतं. एखादा माणूस आपल्याला फक्त सांगतो की इथे गुंततो, पण त्याच्या मागचे रिझन काय, त्याच्या मागचे टॅक्सेशन काय आहे, त्याच्या मागचे डॉक्युमेंटेशन का लागतं, कशासाठी लागतं, हे बेसिक गोष्टी ते आपल्याला समजावून सांगतात. सो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती विश्वास बसतो आणि आपल्याला कळतं की हा फक्त गॅम्बल नसून एक सिस्टमॅटिक प्लॅन आहे, हा एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे आणि अशा पद्धतीने आपण आपले पैसे ग्रोही करू शकतो आणि मॅनेजही करू शकतो. आता माझ्यासारख्या जनरेशनला हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की येणारे पैसे पटकन संपतात. आपण पैसे खर्च करतो बाहेर, आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या असतात. डेफिनेटली एक चांगलीच गोष्ट आहे, पण सेव्हिंगही तेवढ्या अमाऊंटमध्ये झालं पाहिजेत, कारण आपल्याला आपले फ्युचर गोल्स पण अचीव्ह करता आले पाहिजेत वेगळ्या पद्धतीचे. तर त्या पद्धतीने त्यांनी मला एक व्यवस्थित गाईड केलं की किती अमाऊंट सॅलरीमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, किती नाही केली पाहिजे. कारण नुसतीच इन्व्हेस्टमेंट करून पण चालत नाही, आयुष्य जगताही आलं पाहिजे. आयुष्यामध्ये पैसे खर्चही केले पाहिजेत आणि आनंदाने जगता आलं पाहिजे. सो हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसतीच इन्व्हेस्टमेंट करून आपण आनंदी राहू नाही शकत. तर हा बॅलन्स पाहिजे आणि तो बॅलन्स कसा करायचा हे मॅम आणि सर यांच्याकडून मला हा चांगला गायडन्स मिळाला आणि आता त्यामुळे मी खुश आहे की मी दोन्ही गोष्टी करतो. मी बाहेरच्या देशात असल्यामुळे मी युरोपमध्ये फिरतो सुद्धा आणि व्यवस्थित काही अमाऊंट चांगल्या ठिकाणी गुंतवतो आणि मी आता बघू शकतो की माझे जे काही गुंतवणूक मी केलेली आहे ते एका चांगल्या पाथवरती आहे, जी ग्रोथच्या पाथवरती आहे आणि मी स्वतः स्ट्रेस फ्री राहतो आणि मी माझा आयुष्य आनंदाने जगतो. जरी बॅकग्राऊंडमध्ये माझे पैसे इन्व्हेस्टमेंट असले, मला धाकधूक होत नाही की ते पैसे लॉस होतील का, ते पैसे कुठे अडकतील का, ते पैसे रिटर्न येतील की नाही, ही धाकधूक राहत नाही. सो हा एक चांगला सपोर्ट मला इन्व्हेस्टमेंट करून मिळाला आणि सरांनी